ही धूप येते ती लावते, समरानी कप म्हणतात त्याला. हे लावणं खूप चांगलं असते घरामध्ये. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं 5 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंतचं पॉझिटिव्हिटीने भरलेलं रुटीन शेअर करणार आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आज शुक्रवार आहे. आज मी डोकं धुतलं होतं, पण सकाळचं विचारायला काही वेळच मिळाला नाही. मग खूप जास्त गुंता होते, त्यामुळे मग मी थोडंसं सिरम लावत असते. सिरम लावलं की मग जास्त गुंता होत नाही, इझिली केस विंचरले जातात. आता एकीकडे मी चहा ठेवलेला आहे आणि सकाळी धुतलेले सगळे भांडे असतात ते मी शिक्यामध्ये लावून घेते. तर संध्याकाळची चहा तर मला आवर्जून लागतेच लागते. तुम्हाला माहीतच आहे मी चहा लवर आहे म्हणून. तर चहा होते तोपर्यंत भांडेही लावून झाले आणि जोपर्यंत चहा होते तेवढे 5 मिनटं आपल्याकडे असतात. तर ह्या 5 मिनटामध्ये आपण बरीचशी कामे करू शकतो. तर माझं असंच असते, चहा ठेवला की दुसरी जेही लवकर होणारी कामे असतात 1 मिनटात, 2 मिनटात किंवा 5 मिनटात, तर तशी कामे मी पटापट आवरून घेत असते. असा पूर्ण दिवसामध्ये थोडा थोडा जरी आपण वेळेचा सदुपयोग केला तर आपला वेळ वाया जात नाही आणि भरपूर सारी कामेही होऊन जातात. चला आता 5 मिनटं तरी मी निवांतपणे बसून चहा एन्जॉय करते. हाच तो वेळ असतो जेव्हा आपण चहा पितो, तेव्हा थोडा वेळ तरी आपल्याला बसायला मिळते, नाहीतर दिवसभर धावपळच करावी लागते. चहा पिऊन झाला की मी लगेच पटापट दुसऱ्या कामांना सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी सगळ्या घरामधून डीपली एक झाडू मारून घेते आणि झाडू आपल्याला संध्याकाळी 6 वाजायच्या आधीच मारायचा आहे. असं म्हणतात 6 वाजेनंतर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, त्यामुळे घरामध्ये झाडू मारायचा नसतो. त्यामुळे 6 वाजायच्या आधीच आपल्याला घरामध्ये झाडू मारायचा किंवा लादी पुसायची असते तर लादी पुसून घ्यायची. लादी तर मी सकाळीच पुसून घेते, संध्याकाळी नाही पुसत. म्हणून मग संध्याकाळी आपल्याला 6 वाजायच्या आधी पूर्ण घरामध्ये झाडू मारून घ्यायचं आहे आणि बाहेर अंगण असेल तर अंगणात सुद्धा झाडू मारायचं आहे. तर मी सुद्धा बाहेर अंगणामध्येही झाडू मारून घेते. असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, त्यामुळे आपलं घर आणि अंगण स्वच्छ असायला पाहिजे. आणि जर गंदगी दिसली तर लक्ष्मी येण्याऐवजी लक्ष्मीच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे मग घर आणि अंगण आपलं स्वच्छ असायला पाहिजे. आणि झाडू मारून झाला की मी लगेच मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून घेते. तर मला आज वाटाण्याची भाजी बनवायची होती. तसे तर भरपूर वाटाणे मी स्टोअर करून ठेवलेले आहेत, पण ताजे ताजे आणले होते तर म्हटलं आधी हेच सोलून घ्यावे, नंतर याचीच भाजी बनवून टाकेन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळची सुद्धा काही भाजी नीट करायची असली तर ती सुद्धा मी याच वेळेला करून घेते, टिफिनसाठी जी भाजी बनवायची असली त्याची. आणि आज सकाळी काही रांगोळी काढायला मला वेळच मिळाला नव्हता, त्यामुळे आज मी संध्याकाळीच रांगोळी काढली. बाहेर सुद्धा छोटीशी अशी मी एक रांगोळी काढत असते आणि त्यावरती काचेच्या बाउलमध्ये काही फुलं आणि पाणी ठेवत असते. आणि बाहेर पाणी ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. त्याने काय होते की सगळे देवी देवता आपल्या घरात आकर्षित होतात आणि आपल्या घरात येतात. त्यामुळे उंबरठा पूजन ही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण आज काही मी हळदीचं लेपन केलं, छोटीशी एक रांगोळीच काढली होती. आणि त्यानंतर दिवाबत्तीची वेळ होते तर मी दिवाबत्तीसुद्धा करून घेते. आज स्वयंपाकामध्ये मला फक्त धिरडे बनवायचे होते मेथीच्या भाजीचे, आणि धिरडे मग गरम गरमच खायला चांगले लागतात. त्यामुळे आधी मी दिवाबत्ती करून घेतली, नंतर मी आज स्वयंपाकाला लागणार आहे. आणि एक तुम्हाला सांगते, भीमसेनी कपूर आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये जाळायचं आहे. त्याने खूप पॉझिटिव्हिटी येते आणि जेवढी नेगेटिव्हिटी असते ती सगळी बाहेर निघून जाते. सकाळी नाही जाळला तरी संध्याकाळी तरी नक्कीच आपल्याला भीमसेनी कपूर जाळायचा आहे आपल्या घरामध्ये. संध्याकाळची दिवाबत्ती करायला मला किमान अर्धा ते पाऊण तास तरी लागतो, कारण की 4 दिवे मी लावत असते घरामध्ये. एक घरामध्ये, एक तुळशीजवळ, एक बाहेर दरवाजामध्ये आणि एक शमीपत्राचं आणि बेलपत्राचं झाड आहे तिथं सुद्धा मी लावते. आणि तुम्हाला एक सांगू का, दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला मोठी जी धूप येते त्याला समराणी कप म्हणतात, ते लावायला पाहिजे. रोज मी असे जे छोटी धूप असते ना तेच लावत असते मंगळवारी आणि शुक्रवारी. ही मोठी धूप येते ती लावते, समराणी कप म्हणतात त्याला. हे लावणं खूप चांगलं असते घरामध्ये.
सम्राणी कपची धूप लावणं खूप चांगलं असते घरामध्ये. रोज लावली तरीही चांगलंच आहे आणि रोज जरी नाही लावत असाल तर मंगळवारी आणि शुक्रवारी तरी नक्कीच ही धूप आपल्याला लावायला पाहिजे. आणि त्यावरती थोडासा कपूर आणि 2 लवंगा ठेवून मग त्याला जाळायची आणि त्याचा जो धूर निघतो तो आपल्याला अख्ख्या घरामध्ये फिरवायचा आहे. तुम्ही हे एकदा करून पहा, खूप पॉझिटिव्हिटी येते याने घरामध्ये आणि जेवढी नकारात्मकता असते आपल्या घरामध्ये ती सगळी बाहेर निघून जाते. म्हणजे हा उपाय आपल्याला करायलाच पाहिजे. मी तरी करते म्हणून तुम्हाला सांगते. तर एक दिवा मी बाहेर शमीपत्राजवळ आणि बेलपत्राजवळ लावून दिला आणि तुळशी मातेजवळ सुद्धा एक दिवा लावून दिला. त्यानंतर मग अख्ख्या घरामध्ये धूपसुद्धा फिरवून घेतला. हे काही छोटे छोटे असे उपाय आहेत जेणे आपल्या घरातली नेगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी येते. याचा फरक आपल्याला तुरंत जाणवत नाही, पण काही वेळाने याचा फरक आपल्याला नक्कीच जाणवतो. आणि रोज केलं तर चांगलंच आहे हे सगळे उपाय. आणि रोज जर नाही वेळ मिळाला तर मंगळवारी आणि शुक्रवारी तरी करायला पाहिजे, कारण की मंगळवार आणि शुक्रवार हा देवी आईचा दिवस आहे आणि देवी आईला प्रसन्न करणं खूपच गरजेचं असते. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता राहते. सकाळची अशी काहीशी माझी देवपूजा झाली होती आणि बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा रोज लावला पाहिजे संध्याकाळच्या वेळेत. मी तरी रोज लावतेच आणि तुम्हालाही सांगेन नक्कीच लावा. चला, सगळी माझी देवपूजा झाली आणि एक धूपचा जो सुगंध असतो आणि फुलांचा जो सुगंध असतो तो अख्ख्या घरामध्ये फैलतो, तेव्हा खूप सुंदर वातावरण होऊन जाते. अगदी मनाला प्रसन्नता वाटते. सकाळ संध्याकाळ आपण जी धूप लावतो त्याच्या सुगंधाने घर अख्खं प्रफुल्लित होऊन जाते. तर चला, आज मला गरम गरम धिरडेच बनवायचे होते. सगळ्यांना धिरडे खायची खूप इच्छा होती आणि याची रेसिपी कदाचित मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. जर हवी असेल तुम्हाला तर मला कमेंट करा, मी नक्कीच सांगेन. मेथीची भाजी टाकून मी धिरडे बनवत असते आणि खूप छान लागतात आणि हे खायला गरम गरमच चांगले लागतात. म्हणून मग थंडे करूनही काही फायदा नाही. जेव्हा सगळे जेवायला बसतात तेव्हाच मी असे गरम गरम करून देते. रोज रोज भाजी पोळी खाऊनही कंटाळा येतो. मग कधी कधी काहीतरी नवीन केलं किंवा काहीतरी हलकं फुलकं खाल्लं तरी चांगलं वाटते. म्हणून आज सगळ्यांना धिरडेच खायचे होते आणि मस्त लागतात हे धिरडे गरम गरम खायला. तर चला, असे मस्त धिरडे मी बनवले आहे. तसे तर हे नाश्त्यामध्ये बनवत असतात, पण आज जास्त काही कुणाला भूक नव्हती, हलका फुलकंच खायचं होतं म्हणून मी आज स्वयंपाकामध्येच हे बनवलं आणि मस्त माझे धिरडे बनवून तयार झालेले आहेत. चला, सगळ्यांना गरम गरम बनवून दिलं आणि सगळ्यांनी खाल्ले आणि मी देखील खाऊन घेतले. त्यानंतर येते आता किचन क्लिनिंग. भांडे जे पडलेले असतात ते भांडे घासायचे असतात. तसं तर स्वयंपाक झालं की मी जेवढे भांडे निघाले तेवढे घासून घेते, पण आज स्वयंपाकामध्ये फक्त धिरडेच बनवायचे होते म्हणून मग ते गरम गरमच खाणार असतात. म्हणून मग स्वयंपाक केला, जेवण केलं आणि नंतर मी आता भांडे घासत आहे. तर जेवढे भांडे निघतात तेवढे मी आधी घासून घेते, नंतर जेवण झालं की मग थोडेसेच भांडे घासावे लागतात. आणि मग सगळेच एकखट्टे जर जमा केले तर खूप मोठा ढिगारा होतो आणि पाहूनही मग कंटाळा येतो घासायचा. आणि तसंही माझं किचन छोटं आहे तर सगळे जास्त भांडे जर इथं जमा केले तर मग घासता काही जमत नाही. मग थोडे थोडे करून मी घासून घेते आणि मग भांडे घासणे झाले की लगेच मी किचन ओटा क्लीन करून घेते. अख्खा किचन कधी कधी धुते तर कधी कधी असंच पुसून घेते. आज जास्त काही स्वयंपाक केला नव्हता म्हणून जास्त काही खराबही झालं नव्हतं, म्हणून आज मी फक्त साबण
पाण्याने घासून त्याला स्वच्छ करून घेतलं. रात्रीचं किचन क्लीन करणं खूप गरजेचं आहे, कारण रात्री आपल्याला माहिती नाही किचनवरती काय फिरत असतात आणि खरकट वगैरे तसंच जर राहू दिलं तर मग कॉकरोच होण्याची शक्यता असते. म्हणून किचन क्लीन म्हणा किंवा भांडे घासणं म्हणा, हे 2 गोष्टी मला जरी रात्रीचे 12ही वाजले तरी सुद्धा मी कधीच असं ठेवत नाही. भांडेही मी कितीही वाजू रात्रीचे तरी मी घासूनच घेते आणि किचनही मी क्लीन करूनच घेते. चला, माझं किचन मस्त क्लीन झालेलं आहे आणि असं किचन क्लीन झालं की मनाला खूप भारी वाटते. असं वाटते की असंच राहायला पाहिजे, पण काही असं राहत नाही. सकाळी खूप जास्त ढिगारा होतो यावरती. वरचं किचन क्लीन झालं की खाली सुद्धा मी लगेच झाडू मारून लादी पुसून घेते, कारण की मग येवजा होत असते किचनमध्ये आणि मग तसेच पाय होतात. कधी कधी खाली सुद्धा जेवण बनवताना ठेवावं लागते, किचन छोटं असल्यामुळे. म्हणून मग खालची लादी सुद्धा मी लगेचच पुसून घेते. चला, आता संध्याकाळचं सगळं काम माझं झालेलं आहे आणि एवढे सगळे कामं करता करता मला रात्रीचे 11 वाजतात. कधी कधी 11:30ही वाजून जातात. त्यानंतर सगळं काम झालं की मी फ्रेश होऊन जाते. रात्रीची नाईटी घातल्याशिवाय मला काही फ्रेश वाटत नाही आणि झोपही येत नाही. त्यामुळे ड्रेस चेंज करून मी लगेच नाईटी घालून घेते, हातपाय वगैरे स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर येते माझी स्किनची काळजी घेणं, जे की खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की दिवसभर आपण राबत असतो. दिवसभर घरची कामं, बाहेरची कामं, पण सगळी कामं तर आपण करतो, पण स्वतःची काळजी आपण कधी घेणार ना? तर रात्रीची स्किन क्लिनिंग करणं ही तितकंच गरजेचं आहे. जशी आपण किचन क्लिनिंग करतो ना, तशीच आपल्याला स्किन क्लिनिंगसुद्धा करायला पाहिजे. कारण की रात्रभर आपण तर झोपमध्ये असतो, पण जे आपण फेस मसाज केली असते किंवा चेहऱ्याला जे काही लावलं असते त्याने रात्रभर आपली स्किन रिपेअर होते आणि सकाळीसुद्धा मस्त फ्रेश वाटते. म्हणून स्किनची काळजी तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे, रात्री तरी स्पेशली घ्यायला पाहिजे. मी सुद्धा इथे बदाम ऑइल घेते आणि त्याने रोज चेहऱ्याला मसाज करत असते. जास्त नाही तरी 5 मिनटं 10 मिनटं जरी केलं तेवढंही पुरेसं आहे, पण रोज मात्र करायलाच पाहिजे. मी तरी करते आणि तुम्हालाही सांगेन तुम्ही नक्कीच करा. जसं जसं आपलं वय वाढत जाते तसं तसं आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येत राहतात आणि चेहऱ्याची काळजी जर आपण वेळेप्रमाणे नाही घेतली तर याचे खूप साईड इफेक्ट होतात आणि याचा अनुभव मला आलेला आहे. त्यामुळे आता मी चेहऱ्याची काळजी घेणं अजिबात चुकत नाही. किती उशीर लागतो हो याला, 10 ते 15 मिनटं तेवढे तर आपण आपल्या स्वतःसाठी काढू शकतो ना, म्हणून चेहऱ्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.